अजित पवारांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे, अशी शंका घेत आमदार रोहित पवार यांनी शनिवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे मुद्दे मांडले, तेच त्यांनी दिल्लीत सुद्धा मांडले. पण 6 जनपद या शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांचा निशाणा होता तो केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्यावर. या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवारांनी नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आम्ही मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागणी करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईमेल करून पत्र सुद्धा लिहिणार आहोत. राहुल गांधी यांनी सुद्धा हा विषय हाती घ्यावा ही विनंती करतो, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. आधी मुंबईत आणि आता थेट राजधानी दिल्लीमध्ये येत त्यांनी राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. व्हीएसआर कंपनी आणि नायडू यांचे संबंध असल्याचे आरोपही केलेत. पण रोहित पवारांनी नायडूंवरती नेमके काय आरोप केलेत? त्यांनी नायडूंना कोणत्या शंकांच्या जोरावरती घेरलेलं आहे, पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. रोहित पवारांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच या पत्रकार परिषदेतनं आम्ही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. का करत आहोत आणि आमची त्यांच्यावरती शंका का आहे, हे प्रेझेंटेशनमधनं सांगणार आहोत, असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी नायडूंवरती वेगवेगळे आरोप केलेत. सलग दुसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी राम मोहन नायडू यांना घेरल्याचं पाहायला मिळालं. पण रोहित पवारांनी नायडूंच्या राजीनाम्याची मागणी करताना कोणकोणत्या मुद्द्यांवरती शंका घेतलेल्या आहेत? तर यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे नायडूंनी अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशीच केलेलं स्टेटमेंट. 28 जानेवारीच्या सकाळी अजित पवारांचा अपघात झाला. मुंबईवरनं निघालेलं त्यांचं विमान बारामतीला लँड होत होतं. तेव्हा पायलटनं पहिला लँडिंग अटेम्प्ट कॅन्सल केला आणि दुसऱ्या लँडिंग अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांचं प्लेन क्रॅश झालं. त्यानंतर त्यावेळी धुकं होतं का, अशी शंका विचारली गेली. तर दुसऱ्या बाजूला काही प्रत्यक्षदर्शींनी विमानातनं विचित्र असा आवाज येत होता, विमान घिरट्या घालत होतं, असे दावे केले. त्यामुळे लँडिंगच्या आधीच विमानात बिघाड झाला होता का, हाही प्रश्न उपस्थित झाला. पण या सगळ्यामध्ये 28 जानेवारीलाच राम मोहन नायडू हे बारामतीत आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत असताना ते असं म्हणाले की DGCAनं सगळ्या गोष्टी चेक केल्या होत्या आणि अप्रूव्हल दिली होती. ही जी विमान कंपनी आहे ती सुद्धा मागच्याच वर्षी सगळ्या चाचण्यांमधून गेलेली आहे. जे पायलट इन कमांड होते त्यांना 15,000 फ्लाइंग्सचा अनुभव होता. विमानाच्या प्रकाराबद्दल सुद्धा कोणत्याही सुरक्षाविषयक त्रुटी नव्हत्या, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना वक्तव्य केलं. आता त्यांच्या याच वक्तव्यावरनं झालेल्या बातम्यांचा संदर्भ रोहित पवारांनी दिलाय. जर चौकशी झालीच नव्हती, अपघाताचं कारण पुढे आलंच नव्हतं, तर केंद्रीय मंत्र्यांनी व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट कशी दिली? त्यात ज्या पायलट सुमित कपूर यांच्या अनुभवाबद्दल नायडू बोलले, त्याच कॅप्टन सुमित कपूर यांच्यावरती रोहित पवारांनी शंका घेतलीय. प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्टमध्ये ते 2दा पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावरती आधी निलंबनाची कारवाई सुद्धा झाली होती. हे सुद्धा रोहित पवारांनी समोर आणलं होतं. साहजिकच या स्टेटमेंटवरून रोहित पवारांनी राम मोहन नायडू यांना घेरल्याचं पाहायला मिळतंय. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो व्हीएसआर आणि नायडू यांच्यामध्ये कनेक्शन असल्याचे आरोप. रोहित पवारांनी दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत काही स्लाइड्स दाखवल्या, ज्यातनं त्यांनी तेलुगू देसम पार्टी आणि व्हीएसआरचा संबंध असल्याचा दावा केलाय. ते असं म्हणाले की हेरिटेज फाइनलिस्ट नावाची एक कंपनी आहे. या कंपनीनं व्हीएसआरला फंडिंग केलेलं आहे, असं म्हणत त्यांनी काही कागदपत्र दाखवली. पण सोबतच त्यांनी या हेरिटेज फाइनलिस्ट कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे फोटो दाखवले, ज्यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू आणि त्यांच्या पत्नी आणि सूनबाईंचा समावेश आहे. जर पक्षाच्या शीर्ष नेत्याचं कुटुंब हे फंडिंग करणाऱ्या कंपनीमध्ये सहभागी असेल, तर त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याकडनं निष्पक्ष अशी चौकशी कशी होणार, असं म्हणत त्यांनी नायडूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोबतच त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या ताफ्यात जवळपास 160 कोटींचं लिगसी 650 हे एअरक्राफ्ट आहे, जे हैदराबादमध्ये आहे. हे विमान कोणाच्या मालकीचं आहे? या मालकीवरनं TDPच्या कोणत्या नेत्यावर आरोप झाले होते? तुमच्या मालकीचं महागडं विमान तुम्ही व्हीएसआरला चालवायला दिलं आणि तुमचे व्यावसायिक संबंध आहेत म्हणून चौकशीला उशीर करून व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल रोहित पवार यांनी केलाय. सोबतच त्यांनी व्हीएसआर कंपनीचा मालक कॅप्टन VK सिंगचा मुलगा रोहित सिंग हा भारताबाहेर पळून गेलेला आहे, या आरोपांचा पुनरुच्चार करत रोहित सिंगच्या जयपूरच्या मॅरिएट हॉटेलमध्ये झालेल्या लग्नाला कोण कोण गेलं होतं याची माहिती आमच्याकडे TDPचा एक वरिष्ठ नेता या लग्नाला गेला होता,
त्याचे फोटो सुद्धा आहेत असं म्हणत पुन्हा एकदा टीडीपी आणि VSR मध्ये संबंध असल्याचा आरोप दिल्लीमधनं अधोरेखित केलाय. एव्हिएशन मिनिस्ट्रीनं लोकांना चुकीची माहिती दिली. मी माहिती बाहेर काढतोय तर ते लपवतायत आणि VSR कंपनीला मदत करतायत. जुबिली हिल्स परिसरात जिथे राममोहन नायडू राहता तिथे VK सिंगनी मोठा प्लॉट घेतलाय. मग ये रिश्ता क्या कहलाता है असा आरोप करत रोहित पवारांनी ज्या पक्षाच्या अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीशी संबंध आहेत त्याच पक्षाचा मंत्री महत्त्वाच्या पदावर असेल तर निष्पक्ष चौकशी होणार नाही. त्यामुळे राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. आता रोहित पवारांनी उपस्थित केलेला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे अजूनही न आलेला चौकशी अहवाल. रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीला येणार होता. मग आज 21 फेब्रुवारी तारीख आहे तरी सुद्धा हा अहवाल का आलेला नाही असा प्रश्न विचारलाय. अजित पवारांच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सवरनंही अनेक शंका घेतल्या जात आहेत. विमान अपघाताचा तपास करणाऱ्या AIBनं विमानाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला आगीमुळे नुकसान झालेलं आहे, पण डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरचा डेटा डाउनलोड करण्यात यश आलेलं आहे असं सांगितलेलं. डेटा रिकव्हरी करण्यासाठी विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात नेला जाईल असंही सांगण्यात येत होतं. पण हा ब्लॅक बॉक्स AIBच्या दिल्लीमधल्या लॅबमध्ये आहे. आता याच लॅबमध्ये जून 2025 मध्ये झालेल्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्सचा डेटा सुद्धा रिकव्हरीसाठी आहे. पण अजूनही त्यातनं ठोस काही पुढे आलेली नाहीये. तर 2023 मध्ये VSR कंपनीच्याच लेअरजेट 45 ह्या मॉडेलचं विमानाचा मुंबईत अपघात झाला होता, पण त्याचा सुद्धा अहवाल अजून आलेला नाहीये. AIB ही स्वायत्त संस्था असली तरी दिल्लीतली लॅब उभारण्यात राममोहन नायडू यांचा वाटा मोठा असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळेच अजूनही चौकशी अहवाल न येणं, चौकशी करणाऱ्या समितीमध्ये लेअरजेट 45 ह्या विमानाचा अभ्यास नसणाऱ्या लोकांचा समावेश करणं, या सगळ्यांवरनं केंद्रीय मंत्री नायडू हे VSRला वाचवायचा प्रयत्न करतायत का असा आरोप रोहित पवारांनी केला आणि साहजिकच राममोहन नायडू यांना घेरलेला आहे. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवारांनी राममोहन नायडू यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलंय. ही बातमी सूत्रांच्या आधारे देण्यात आली आणि हे सूत्र कोण आहेत असा आक्षेप घेतलाय. तर त्यांनी दिल्लीमध्ये येऊन थेटपणे नायडू यांचा मागितलेला राजीनामा घेतलेले आक्षेप आणि नायडू हे अपघाताच्या कॉन्स्पिरसीमध्ये नसतीलही, पण त्यांच्या पक्षाचे VSRशी असलेले संबंध बघता ते चौकशीत VSRला वाचवतायत का असा प्रश्न पडतो. आणि त्यामुळेच निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी त्यांना पदावरनं हटवलं पाहिजे या त्यांच्या मागणीमुळे हिंदी इंग्लिशपासून अगदी तेलुगू मीडियामध्ये सुद्धा राममोहन नायडू सध्या केंद्रस्थानी आलेले आहेत. त्यामुळे आता रोहित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे याबद्दलची मागणी करतात का आणि अजित पवारांच्या अपघाताबद्दलचा चौकशी अहवाल कधी पुढे येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांबद्दल आणि थेट राजीनाम्याच्या केलेल्या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ठळक बातम्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.